नमस्कार मित्रांनो, आज 10वी बोर्डाचा मराठीचा पेपर झाला. त्याची अचूक उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला चौकटी पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे. याचे उत्तर आहे पिंपळांची. दुसरा, मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत. याचे उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने. तर त्याचे उत्तर आहे फाल्गुन, चैत्र व वैशाख. ही उत्तरे तुम्हाला उतार्यात दिसतील. पुढचा प्रश्न आहे स्वमत. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. याचे उत्तर मी तुम्हाला पाठवत आहे. तर हे बघा, हे याचे उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला, आकृती पूर्ण करा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये. जटिल कार्य. त्याचे उत्तर आहे स्त्री साक्षर करणे. व अटीतटीचे कार्य. याचे उत्तर आहे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. ही उत्तरे तुम्हाला उतार्यातून मिळतील. नंतरचा प्रश्न आहे, नावे लिहा. त्यातील पहिला, महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. तर याचे उत्तर आहे रत्नागिरी. दुसरा, वाङ्मयाची जननी. याचे उत्तर आहे सरस्वती. तिसरा प्रश्न स्वमताचा आहे. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. याचे उत्तर असे आहे. चला तर मग पुढचा प्रश्न सुरू करूया. अपठित गद्य. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला, खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा. त्यातील पहिला आहे, तहान लागली की आपण सरबत पितो. हे चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. दुसरा, काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. हे विधान अचूक आहे. तिसरं, व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. हे विधान बरोबर आहे. चौथा, थकवा आला की आपण काम करतो. हे विधान चुकीचे आहे. तर अशी याची उत्तरे आहेत. दुसरा, विधाने पूर्ण करा. त्यातील पहिला आहे, ते न चुकता केले जाते, जे नाही केले तरी चाले. असे याचे उत्तर आहे. दुसरे, आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा येतो. हे उत्तरे उतार्यातून मिळतील. त्यानंतर विभाग 2, पद्य. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यातील पहिला, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. त्यातील पहिली ओळ आहे, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. व दुसरी, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. अशी याची उत्तरे आहेत. त्यानंतर खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, घराचा झरोका. तर याचे उत्तर आहे घराची खिडकी. झरोका म्हणजे खिडकी. दुसरा, भातुकलीचा खेळ. याचे उत्तर आहे लहान मुलांचा खोटा खोटा संसाराचा खेळ. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं. याचं उत्तर आहे, हे याचं उत्तर आहे. त्यानंतर
चौथा आहे काव्य सौंदर्य. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. हे याचे उत्तर आहे. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. त्यातील मुद्दे कविता आहेत उत्तम लक्षण किंवा आकाशी झेप घेरे. मी तुम्हाला दोघांची उत्तरे दिलेली आहेत. तर पहिलं आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तम लक्षण कवितेचे कवी आहेत संत रामदास. कवितेचा विषय, तर कवितेचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे ही तुम्ही लिहू शकता. नंतर दुसरी कविता आहे आकाशी झेप घेरे. त्यातील कवी आहेत जगदीश खेबुडकर व कवितेचा विषय आहे स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. नंतर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे हे तुम्ही स्वतः लिहा. त्यानंतर रसग्रहण. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तर याचे उत्तर असे आहे. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. मी तुम्हाला 3 कृती सोडून दिलेल्या आहेत. त्यातील पहिली आहे माणसे पेरा माणुसकी उगवेल. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहा. तर याचे उत्तर असे आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे टीप लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. तर याचे उत्तर हे असे आहे. नंतर आहे तिसरा प्रश्न खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश. त्यातील निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी व कोशाचे प्रकाशन. याचे उत्तर असे आहे. त्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास. व्याकरण घटकांवर आधारित कृती. पहिला समास. योग्य जोड्या लावा. तर पहिली जोडी आहे आई वडील व हे. याचे उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास. दुसरा आहे पंचवटी. याचा समास आहे द्विगु समास. तिसरा आहे महाराष्ट्र. याचा समास आहे कर्मधारय समास. चौथा आहे चहापाणी. याचा समास आहे समाहार द्वंद्व समास. ही याची उत्तरे आहेत. तर दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नाउमेद. तर मग प्रत्यय घटित शब्द आपण पाहू. त्यामध्ये गुरुत्व व लाजाळू हे शब्द येतात. तर उपसर्ग घटित शब्दांमध्ये भरधाव व नाउमेद असे शब्द येतात. नंतरचा प्रश्न आहे वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. इथे सर्वांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिला आहे निष्कासित करणे. याचा अर्थ आहे काढून टाकणे. दुसरा आहे मुग्ध होणे. याचा अर्थ आहे रमून जाणे. तिसरा अर्थ आहे पित्त खवळणे, खूप संतापणे. अचंबित होणे. याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. याची वाक्य ही तुम्ही तुमच्या मनाने लिहावी. नंतर भाषिक घटकांवर आधारित कृती. त्यातील पहिला आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. पहिला इतरांना मार्ग दाखवणारा. याचे उत्तर आहे मार्गदर्शक. दुसरा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, वार्षिक. दुसरा प्रश्न खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. आई, माता, जननी. तुम्ही इतरही लिहू शकता. तिसरं खालील शब्दांचे वचन ओळखा. नदी. नदी ही एक वचन आहे. गोट्या. गोट्या हे अनेक वचन आहे.
पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द आहे दुकानदार. तर बघा, दुकान व दार हे शब्द वगळून आपल्याला शब्द लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे कान व दुसरा आहे दान. त्यानंतर दुसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. पहिला आहे, त्यातील उत्तर हे दुसरे आहे, निर्मिती. दुसरा प्रश्न, त्यातील उत्तर आहे पहिले, सुशिक्षित. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे तिसरे, ऐतिहासिक. चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे पहिले, परिस्थिती. पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे तिसरे, दीपावली. सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यापीठ, चौथे. यातील कोणते पण 4 सोडवायचे होते. त्यानंतर विरामचिन्हे. खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. त्यातील पहिला आहे प्रश्नचिन्ह व दुसरा स्वल्पविराम. नंतर येतात पारिभाषिक शब्द. यांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. तर पहिला आहे ड्रामा. ड्रामा म्हणजे नाटक. दुसरा आहे बुक स्टॉल. बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. तर चला मग विभाग 5वा, उपयोजित लेखन. त्यातील पहिला प्रश्न आहे पत्रलेखन. येथे 2 पत्र दिलेले आहेत व एक निवेदन सुद्धा दिले आहे. आपण ते वाचू. अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा. तर पहिला पत्र आहे, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा किंवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सारांश लेखन. विभाग 1, गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उताऱ्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. हे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मधील ई मधील उताऱ्यातून लिहायचे आहे. तर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यातील पहिला प्रश्न आहे जाहिरात लेखन व दुसरा प्रश्न आहे बातमी लेखन व तिसरा प्रश्न आहे कथा लेखन. यापैकी तुम्ही कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. तिसरा प्रश्न, त्यानंतर ई. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. त्यातील पहिला प्रश्न आहे प्रसंग लेखन व दुसरा प्रश्न आहे आत्मकथन आणि तिसरा वैचारिक. यापैकी तुम्ही कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे. यातील प्रसंग लेखनमध्ये तुम्हाला एका प्रसंगाचे वर्णन करायचे आहे. तर तो उतारा असा आहे, चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4. प्रमुख पाहुणे श्री अभय नगरकर व प्रसिद्ध चित्रकार. यावर तुम्हाला एक प्रसंग लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. तर नदीवर भावना, उपयुक्तता, महत्त्व, खंत, कार्य, आजची स्थिती या घटकांचा विचार करून तिचे आत्मकथन लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे प्रदूषण, समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. हे तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.